CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव नगर परिषद निवडणुकीच्या निकालांनी राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे। उपाध्यक्ष आणि 3 सदस्य निवडून येतील हे आधीच निश्चित मानले जात असताना चौथ्या जागेसाठी झालेल्या राजकीय खेळीमुळे लोकशाहीच्या मूल्यांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। या पार्श्वभूमीवर कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी विरोधकांवर सडकून टीका करत ही निवडणूक म्हणजे लोकशाहीचा थट्टा असल्याचे म्हटले आहे। चौथ्या जागेसाठी निवडणूक पारदर्शक आणि लोकशाही मार्गाने व्हावी अशी मागणी सर्वसामान्यांकडून होत होती। मात्र प्रत्यक्ष निवडणुकीत नीतिमत्ता आणि तत्वांना बाजूंना सारून एकाच व्यक्तीचे नाव 2 वेगवेगळ्या पक्षांमार्फत देण्यात आले। ही कृती म्हणजे मतदारांचा अपमान आणि लोकशाहीची थट्टा असल्याचे फुंडकर यांनी सांगितले। निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे एकमेकांविरुद्ध उभे ठाकले होते। मात्र सत्तेसाठी हे गट किती खालच्या थराला जाऊ शकतात हे या निवडणुकीने सिद्ध केले आहे, अशी टीका फुंडकर यांनी केली। केवळ सत्तेच्या हव्यासा पोटी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने आपली विचारधारा बाजूला ठेवून खालची पातळी गाठल्याचे त्यांनी सांगितले। विरोधकांनी कितीही राजकीय खेळी केली असली तरी जनतेचे आशीर्वाद आमच्याच पाठीशी होते, असे सांगत आकाश फुंडकर यांनी निवडून आलेल्या सर्व सदस्यांचे आणि मतदारांचे आभार मानले। निवडून आलेल्या सर्व सदस्यांनी आता राजकारण बाजूला ठेवून खामगावच्या विकासासाठी झटावेत, सर्वांनी मिळून प्रगतशील खामगाव घडवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले। नाही, चांगल्या शांततेच्या आनंदाच्या वातावरणात ही निवडणूक पार पडली। उपाध्यक्ष आणि 3 सदस्य हे निवडून येणार हे काळ्या दगडावरची रेष होती आणि चौथ्या जागेसाठी लोक गवगवा करत होते की अगदी चांगल्या आणि लोकशाहीच्या पद्धतीने ही निवडणूक झाली पाहिजे। पण लोकशाहीला फाट्यावर मारत, नीतिमत्तेला फाट्यावर मारत, तत्वांना फाट्यावर मारत या लोकांनी एकाच व्यक्तीचं नाव 2 पक्षांच्या मार्फत दिलं। खऱ्या अर्थानं हीच लोकशाहीची थट्टा होती। या निवडणुकीतच हे दोन्ही पक्ष एक दुसऱ्याच्या विरोधात लढले होते आणि एवढं लढल्यानंतर, एवढं एकमेकाला शिव्या दिल्यानंतर, हारल्यानंतर पुन्हा सत्तेसाठी किती मरमर असते। म्हणजे खालच्या लेवलपासून तर आपण वरच्या लेवलपर्यंत पाहिलं की काँग्रेस, राष्ट्रवादी हे सत्तेसाठी किती खालच्या लेवलला जाऊ शकतात हे आज पुन्हा त्यांनी स्वतः सिद्ध करून दाखवलं। पण जनतेचे आशीर्वाद आमच्यासोबत होते आणि जनतेचे आशीर्वाद हे सर्वतोपरी असतात, सर्वात मोठे असतात आणि त्या आशीर्वादामुळे, देवाच्या कृपेमुळे आज आमची चौथी चिठ्ठी निघाली आणि चौथासुद्धा नगरसेवक आम्ही जिंकलो। मी सर्व जनतेचं, खामगावच्या नागरिकांचं आणि निवडून आलेल्या सर्वांचं, उपाध्यक्ष आमच्या काकू संतोष देवी पुरोहित, नगरसेवक आमचे पप्पूसेठ अग्रवाल, रामभाऊ मिश्रा, आपले बाबूभया भट्टड आणि मुन्नाभाऊ पुरवार या सर्वांचं खूप खूप अभिनंदन करतो। या चौघांच्या आता आजपासनं येण्याने, पदावर बसल्याने आजपासनं खऱ्या अर्थानं नगरपालिकेचं काम सुरू होणार आहे। भविष्यात यांनी चांगलं काम करावं, या खामगावला स्वच्छ, सुंदर आणि प्रगतिशील खामगाव बनवावं या दृष्टीने त्यांना शुभेच्छा देतो। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।